होय लगीन मालकानं खर्च केलेला असतोय, पण मी म्हणत्या परिस्थिती नसताना का म्हणते 80 रुपयाचा बोळा द्यायचा ग. मी त्याला मिसरीचा हात पुसला होता. लय ग बेकार शेवंते. मग असल्या साड्या द्यायच्या तर कुणाला सांग. एका लग्नात मला साडी दिलती शेवंते. शेवंते अजूनही आवरलं नाही ते बघ. मला रात्री म्हणली पटापटा आवरून, तुझंच होत नाही का बाबी झालं तर चल पटपट. मग पाटापासून उठून आवरून आले मी. मग मी काय नाही बाई, पाकिटच आणले ठेवले या पर्सात. होय साडी घेणार आहे? मी नाही बाई साडी बिडी घेत. अगं शेवंते त्या साडीचा अनुभव ऐकलास तर डोक्याला हात लावशील. करणारानं बी असलं करून बाई. इथनं पुढं तुला सांगती. तेच मी म्हणते. लय बेकार अनुभव आला ग. एका लग्नात मला साडी दिलती शेवंते. तू आता म्हणशील ही काय लय जहागीरदारीन लागली ग. नाही, मी जहागीरदारीन नाही ग शेवंते. टाकून द्यायची ग साडी दिली होती. कोणी त्याला मिसरीचा हात पुसला होता. लय ग बेकार शेवंते. मग असल्या साड्या द्यायच्या तर कुणाला सांग. होय लगीन मालकानं खर्च केलेला असतोय, पण मी म्हणत्या परिस्थिती नसताना का म्हणते 80 रुपयाचा बोळा द्यायचा ग. बरोबर आहे का नाही सांगा. तसली साडी गेले 3 वर्ष झालं बघा दादा माझ्या घरात आहे. म्हणून मग आता आमच्या खेनी म्हणलं ती साडी बिडी द्यायची प्रथा नाही. कुणाला द्यायचंय तुझं 50 रुपये असेल पाकिटात द्यायचं घालून. उपयोगाला येतात ग. साडी दिली तर माणसाला असलं मला सांगत्या मिसरी पुसलेल्या साडीचं आता कुणाला पुढच्या माणसाला देत तरी ते शेवंते. लय ग बाई लोक देताना विचार सुद्धा करत नाहीत. पैसा दिला तर त्या माणसाला उपयोगाला येतोय. आधीच खर्च असतोय. मोठ्या माणसांचं मी सांगत नाही ग तुला. एक सर्वसामान्यांचं आपलं बोलते ग तुला मी. उगत दिखावापणा करून हेनं घेतलं म्हणून त्यानं कुठनं तर काढायचं. ढीगभर साड्या आणायच्या, ती 100 रुपयाचं बोळण नेसवायचं. का तर म्हणा आम्ही साड्या नेसवल्या, त्याचा काय माणसाला उपयोग बी नाही. तुम्ही देऊ नका. दिलं नाही तर माणूस एक दिवस नावं ठेवते ग बसते. देणार. आणि हे बघ मी तर आता इथनं पुढे ठरवले. बरोबर आहे. मग तीच म्हणते माझं बी ती 100% मत आहे. आपल्याच्यानं तुझं 50 रुपये असलं तरी ती दिलं तर त्याला उपयोगाला येतात ग. साड्या नेऊन कुणाला देती नाहीतर काय. म्हणून मी नाही बे माझ्यापासून नाही बघा. आपण बदललो तर पुढचा बदलते. बंद करायचं नेसवायचं. आयरच नसता करून यायचं जीवन. मग काय वाटत नसतंय कुणाला. ह्याच्यात नाही एक धडा घेतलाय बघ मी. ही प्रथा बंद झाली पाहिजे. ह्यानं घ्यायचं त्याला द्यायचं, त्यानं घ्यायचं त्याला. आणि ही साखळी पद्धतीवनी चालूच राहते ग. घरातल्याच नेसवायच्या, घरातल्याच नेसवायच्या. आणि आपल्या जवळच्या पाहुण्यांना तेवढ्या भारी. बरोबर आहे ते आणणारे बी भारी आणत नसतील, पण ती मी तर बंद करणार आहे माझ्यापासून. आपल्याला तसलं ते आवडतच नाही. होय की माझं तुम्ही डोकं अक्षरशः मी ती बघितली मिसरीच पुसल्या त्या साडीला कुणच्या बाईनं. देणार त्या बाईनं बी बघून द्यायचं म्हणे. मग काय. म्हणून आता मी पाकिट घेतले. पैशाचा उपयोग होते. पाकिट द्यायचं, जेवण करायचं आणि यायचं. चांगलं म्हणून नाही तर वाईट म्हणून. आवर की शांती किती उशीर लावते. शेवंतीचं बघा आवरलं. तुम्ही बाईला उशीर लावता आवराय. चला आवरली तयार झाली पटापटा. मग काय. आपल्यापासूनच बदलायचं. कुणाच्या अपेक्षा करायची नाही. कुणी बदलायचं. थोडे दिवस नावं ठेवते ती, थोडे दिवस म्हणते ते आणत नाही, परत आपोआप माणसांना सवय होत्या. तीच म्हणते मी शेवट. तुला घ्यायची असली घे बाई. तुझं माझं काय, मी तुझ्या म्हणण्याला मी काय म्हणत नाही. मी माझं सांगायला. होय तू काय आणले? तू पैशाच आणलाय बघ शेवंती. शांतीने मी पैसेच आणल्यात. तू बी घे पैसेच. कुठं ती बोळा घेती. मग काय. त्या घर मालकाला लगीन मालकाला बी उपयोगाला येतात. 100 रुपये असं नाही 200 रुपये असं ही होते. त्याचा पैशाचा वापर होते ग. त्या 100 रुपयाच्या बोळ्याचा त्या घर मालकान पुन्हा कुणाला द्यायचं. मग काय. जाऊ दे तिकडं. आणि त्यात नीट कधी देत नाही ते ग. मला लय बाई बेकार वाटलं. माझा जीव अजून ती साडी ठेवली आहे. मी कुणाला द्यायची नाही. वर्षानुवर्ष कपाटात ठेवली. चालते. चला बाई आवरा पटकन. पुन्हा महागारी यायचंय लवकर. चला चला बाई चला पटकन. चला आवरा लवकर चला.